राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा। आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। 7वा वेतन आयोगाचा नियमित 5वा हप्ता जुलै 2024 च्या वेतनासोबत अदा करण्याबाबत शासनाने परिपत्रक जारी केले। मात्र याचा फायदा 9 लेखाशीर्ष अंतर्गत असलेल्या शिक्षकांना होणार आहे। त्यामुळे साहजिकच काही शिक्षक कर्मचारी तुपाशी तर काही उपाशी राहणार आहेत। असा दुजाभाव असणारी वागणूक योग्य नसल्याची भावना शिक्षण प्रेमीकडून व्यक्त केली जाते। शासनाचे हे दुटप्पी धोरण 5 लेखाशीर्ष अंतर्गत असलेल्या 1/3 कर्मचाऱ्यांसाठी अन्यायकारक आहे। माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या स्तरावरून मान्यताप्राप्त 100% खासगी अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना सन 2024-25 मध्ये 7वा वेतन आयोग 5वा हप्ता अदा करण्यासाठी पर्याप्त अनुदान मंजूर करण्यात आले। सद्यस्थितीमध्ये मंजूर अनुदानाचे 42% अनुदान माहे जुलै अखेरच्या खर्चासाठी वितरित करण्यात आले असून प्राप्त अनुदानातून माहे जुलै अखेरपर्यंतचे नियमित वेतन अदा करणं क्रमप्राप्त असल्याने नियमित वेतन अदा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या। शासन एकीकडे परिपत्रक जारी करून सर्वांना 7वा वेतन आयोगाचा 5वा हप्ता देण्याचं कळवतात आणि नंतर काही दिवसानंतर निधी नसल्याचं कारण देत काहींना या हप्त्यापासून वंचित ठेवतात। ही बाब न्यायाला धरून नसल्याचं बोललं जातंय। शासनाचे हे दुटप्पी धोरण 5 लेखाशीर्ष अंतर्गत असलेल्या 1/3 कर्मचाऱ्यांसाठी अन्यायकारक आहे। क्षेत्रीय स्तरावरून सन 2024-25 मधील खर्चाची माहिती संकलित करण्यात आली आहे। त्यानुसार लेखाशीर्ष 2202-442, 2202-478, 2202-3379, 2202-576, 2202-549, 2202-539, 2202-558, 2202-469, 2202-502 मध्ये वेतन घेणारे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे जुलै 2024 चे वेतन 7वा वेतन आयोग नियमित 5वा हप्ता आणि काही कारणास्तव राहिलेला पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हप्ता सह अदा करणं शक्य असल्यानं या लेखाशीर्षामध्ये वेतन घेणाऱ्या पात्र कर्मचारी यांचे माहे जुलै 2024 चे वेतन 7वा वेतन आयोगाच्या हप्त्यासह उपलब्ध करून दिलेल्या अनुदानातून अदा करण्यात येणारे कोणत्याही परिस्थितीमध्ये नियमित वेतन प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार असल्याचं निर्देशित करण्यात आले। त्यामुळे या लेखाशीर्ष अंतर्गत येणारे शिक्षक कर्मचारी तुपाशी आहेत। तर लेखाशीर्ष 2202-3361, 2202-511, 2202-1901, 2202-1948, 2202-H973 मध्ये प्राप्त अनुदानातून नियमित वेतनाचा खर्च प्राधान्यक्रमाने भागवणं क्रमप्राप्त असल्यानं अनुदान स्थितीनुसार किंवा अनुदान उपलब्धतेनुसार 7वा वेतन आयोग फरकाच्या हप्त्याबाबत नंतर स्वतंत्र सूचना देण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षण उपसंचालक दीपक चौणे यांनी कळवलं आहे। त्यामुळे या 5 लेखाशीर्ष अंतर्गत येणारे शिक्षक कर्मचारी उपाशी राहणार आहेत। आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा।